हाय गाईस, तर काल भारत पाकिस्तानची जी मॅच झाली त्याच्यामध्ये तो जो सलमान आगा होता त्याला रनरअपचा चेक मिळाला आणि त्याने तो फेकून दिला आणि लोकांना असं वाटलं बापरे याच्यात किती ऍटिट्यूड आहे. गाईज ऍटिट्यूड वगैरे काही नाही, मी तुम्हाला सांगते त्याच्या मागचं खरं रिझन काय असणार आहे. एकतर त्या चेकवरती रनरअप असं लिहिलेलं होतं आणि यांना असं वाटलं असेल की रनरअप म्हणजे पळून जाणार आहे काही की, कारण यांना इंग्लिश येत नाही तुम्हाला माहितीये, म्हणून मग त्यांनी तो फेकून दिला की आपल्याला हे पळून जाणारे टीम वगैरे म्हणतायत की काय. आणि दुसरं म्हणजे आता यांना करन्सी वगैरे कुठल्या देशाची काय हेही माहित नाहीये आणि एवढा मोठा चेक त्याच्यावरती 75,000 USD असं लिहिलेलं होतं. त्यांना असं वाटलं 75,000, अरे बापरे एवढे तर पैसे नसतातच, एवढे पैसे अस्तित्वातच नसतात. चेक छोटा असतो मोठा नसतो चेक. नाही आम्हाला हा नकोच आहे म्हणून त्याने तो फेकून दिला. गाईस त्याच्या मागचं रिझन हे होतं कारण त्या गधड्यांना कधी माहितीच नाही, भिकारी देश त्यांना असं वाटलं असेल की आपण हरलो तरी आणि जिंकलो तरी आपल्याला 1-2 किलो तांदूळ, 5-5 किलो गहू आणि पाण्याच्या बॉटल वगैरे देतील, असं त्यांना एकंदरीत गृहीत धरलेलं होतं. अचानक तो त्यांना पुठ्ठ्याचा चेक दिला. त्यांना काय माहिती ते फोटो काढण्यासाठी घेतलेला आहे, पण त्यांना असं वाटलं की अरे आपल्याला नुसतंच मजाकमध्ये काढताय, चिल्ड्रन्स बँकचा वगैरे चेक दिला असेल. सो त्याच्या मागचं रिझन हे गाईज. आणि उगाच त्यांच्यामध्ये ऍटिट्यूड वगैरे काही नाही, खाय प्यायला मोताल आहेत ते.